डेट या टॉपिकवरील मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपण आता पाहत आहोत. याच्यामध्ये चेक करून घेऊया. टोटल 5 प्रॉब्लेम्स आपण याच्यावरतीही पाहणार आहोत. आता पहा, 8 मार्क्ससाठी आपल्याला प्रॉब्लेम विचारला जाईल. डेथ ऑफ ए पार्टनर हा टॉपिक आहे. रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म टेक प्लेस इन द केस ऑफ डेथ ऑफ ए पार्टनर. आता या केसमध्ये पहा, एक तर टोटल 8 मार्क्ससाठी प्रॉब्लेम विचारला जाईल आणि एखाद्या मार्काचा ऑब्जेक्टिव्ह याच्यावरती विचारला जाऊ शकतो. ऑब्जेक्टिव्ह संदर्भात माहिती मी तुम्हाला देईनच. तर 5 प्रॉब्लेम आपल्याला पाहिजे, त्यापैकी पहिला प्रॉब्लेम आपण पाहतोय. या केसमध्ये काय आहे की आपल्याला सोल्युशनमध्ये काय प्रिपेअर करायचं आहे हे पूर्णतः प्रॉब्लेमवरती प्रॉब्लेमच्या बेसवरती आहे. म्हणजे थोडक्यात प्रॉब्लेममध्ये स्पेसिफिकली त्यांनी काय आस्क केलेले आहेत, कोणते अकाउंट ओपन करण्यासाठी सांगितलेले आहेत, त्याच्या बेसवरतीच आपलं सोल्युशन येणार आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं, शक्यतो करून याच्यामध्ये फक्त डिसिज्ड पार्टनर म्हणजे कोण, ज्या पार्टनरचे मृत्यू झालेला आहे, ज्या पार्टनरची डेथ झालेली आहे, त्या पार्टनरचाच कॅपिटल अकाउंट आपल्याला ओपन करायचा असतो. आणि गुडविल मधील त्याचा शेअर प्लस त्याचा प्रॉफिट मधला शेअर त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत. ओके, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं जनरली. ओके, आता काही केसेसमध्ये तुम्हाला ते प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट ओपन करण्यास सांगतात, प्लस तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट विचारतात आणि प्लस बॅलन्स शीट विचारतात. काही केसेसमध्ये, रेअर ऑफ द रेअर केसमध्ये. पण बऱ्याच वेळेला जर तुम्ही पाहिलं तर डिसिज्ड पार्टनरचा कॅपिटल अकाउंट तुम्हाला विचारलेला आहे, त्याचा गुडविल मधला शेअर विचारलेला आहे आणि प्लस त्याचा प्रॉफिट मधला शेअर काय राहील त्याच्या मृत्यूच्या डेट पर्यंत, जो काय असेल, जितके दिवस त्यानं वर्क केलेला असेल, जितके मंथ्स बिझनेसमध्ये तो राहिलेला असेल, तितक्यापर्यंत आपल्याला प्रॉफिट एक इस्टिमेट करून द्यायचा आहे. त्यासाठी एक अकाउंट ओपन केला जातो, त्याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सुरुवात करूया. फर्स्ट प्रॉब्लेम आपण घेत आहोत यामध्ये. Ajay, Vijay, and Sanjay were partners sharing profits and losses in the ratio of 3:2:1. अजय, विजय, संजय तिघे पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट मधला शेअर कसा आहे, 3:2:1 या पद्धतीने आहे. टोटल हिस्से किती आहेत बघा. टोटल हिस्से झाले 6. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2025 घ्यायचा आहे आपल्याला. वॉज ॲज फॉलोज. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2025. कॅपिटल अकाउंट दिलेले आहेत. अजयचं कॅपिटल दिलेलं आहे 90,000. विजयचं कॅपिटल प्रोव्हाइड केलेलं आहे 70,000. संजयचं कॅपिटल दिलेलं आहे 60,000. रिझर्व्ह फंड जो आहे तो किती प्रोव्हाइड केलेला आहे आपल्याला, 36,000. काय करायचं आहे ते मी पुढे सांगेन तुम्हाला. पहिल्यांदा प्रॉब्लेम व्यवस्थित रीड करून घ्यायचा आपल्याला. सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत 53,000 रुपीजचे. लँड अँड बिल्डिंग 1,00,000 रुपयांचे आहे. मशिनरी 40,000चे दिलेत. फर्निचर 24,000चे दिलेले आहेत. सन्ड्री डेटर 60,000. लेस आरडीडी दिलेली आहे 2,000 रुपीज. आउटर गुड डेटर्स जे आहेत ते 58,000चे आहेत. स्टॉक इन ट्रेड 50,000 अँड कॅश ॲट बँक किती दिलेला आहे, 37,000 बँकेत हा बॅलन्स आहे. आता ही जे बॅलन्सेस दिलेले आहेत हे बॅलन्सेस, टोटल बॅलन्सेस कोणत्या डेटचे आहेत सांगा बघूया. हे बॅलन्सेस 31 मार्च 2025चे आहेत. आता ते म्हणतायत नेक्स्ट इयर स्टार्ट झालेलं असणार. या बॅलन्स शीट नंतर इयर स्टार्ट झालेला आहे 1 एप्रिल 2025ला आणि ते एंड कधी होणार सांगा, 31 मार्च 2026. आता हे जे काय फायनान्शियल इयर आहे, हे जे काय अकाउंटिंग इयर आहे, या अकाउंटिंग इयर मध्येच काय झालेलं आहे, एक ओकेजन किंवा एक इव्हेंट घडलेला आहे. आणि तो इव्हेंट काय आहे पहा, 1 जुलै 2025ला, म्हणजेच या वर्षामध्ये 1 जुलै 2025ला संजयची डेथ झालेली आहे. संजय हा पार्टनर आहे, त्याची डेथ झालेली आहे. मग बिझनेसमध्ये तो किती महिने आहे ते पाहूया. पहिल्यांदा एप्रिल मंथमध्ये त्यानं वर्क केलेलं आहे, मे मंथमध्ये वर्क केलेला आहे, जून मंथमध्ये देखील केलेला आहे. जुलै महिना घ्यायचा नाही, कारण की 1 जुलैला त्याची डेथ झाली. त्यामुळे जुलै मंथमध्ये त्यानं वर्क केलेलं नाही. संपूर्णपणे त्यानं 3 मंथ्स बिझनेसमध्ये वर्क केलेला आहे. हा बेस आहे, पहिल्यांदा लक्षातच ठेवायचा आहे. कोणत्या डेटला पार्टनरची डेथ झाली ते पाहायचं. ते कसं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आता ज्या पार्टनरची डेथ झालेली आहे अशा केसमध्ये संजय तर निघून गेलेला आहे, कंपल्सरी रिटायरमेंट झालेली आहे त्याची. अजय आणि विजयनं ठरवलेला आहे बिझनेस पुढे कंटिन्यू करायचा. ओके, मग आता ज्या वेळेला अजय आणि विजय कंटिन्यू करणार आहेत बिझनेस पुढे, तर ते काय केलं जाईल पहा. एक तर पहिलं काम करावं लागेल त्यांना, ज्या पार्टनरची डेथ झालेली आहे त्या पार्टनरचा प्रॉफिट मधला शेअर असेल, बिझनेस मधला जो काही शेअर असेल, त्याचं जे काही कॅपिटल असेल, जे अक्युम्युलेटेड प्रॉफिट्स आहेत त्यामधील शेअर असेल, ओके, किंवा ज्या असेट्स अँड लायबिलिटीज रिव्हॅल्यूड केल्यानंतर त्या
येणाऱ्या त्या असेट्स अँड लायबिलिटीज वरील प्रॉफिट लॉस मधला शेअर असेल, तो काय करावा लागतो, त्याच्या लीगल हायरला आपल्याला द्यावा लागतो, किंवा आपण म्हणू शकतो त्याचा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह जो कोणी आहे, कायदेशीर वारसदार जो आहे, त्या व्यक्तीला ते पैसे द्यावे लागतात, रिप्रेझेंटेटिव्ह, किंवा ते पैसे ट्रान्सफर केले जातात एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला. लक्षात ठेवा. तर ज्या पार्टनरचे डेथ झाले त्याला तर आपण पैसे देऊ शकत नाही. पैसे कुणाला देणार आपण त्याच्या बिझनेस मधले? डेफिनेटली त्याचा जो काही कोणी लीगल हायर असेल, कायदेशीर वारसदार असेल, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह, ओके, कायदेशीर प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती असेल, किंवा एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला हे पैसे ट्रान्सफर केले जातात. मग यासाठी आपल्याला 1 जुलैला काही अकाउंटिंग ट्रीटमेंट करावी लागेल, भागीदारी संस्थेची पुनर्बांधणी करावी लागेल. मग यासाठी असेट्स लायबिलिटीज रिव्हॅल्यूड केल्या जातात, आणि गुडविल मधला शेअर दिला जातो संजयचा, प्लस त्याचा प्रॉफिट मधला शेअर दिला जातो, आणि काही ट्रीटमेंट असतील ते केल्या जातात. त्या कशा करायच्या आहेत ते सांगेन मी तुम्हाला. तर असेट्स रिव्हॅल्यूड केलेत पहा, इथं ऍडजस्टमेंट आहेत. लँड अँड बिल्डिंग ऍप्रिसिएट होणे म्हणजे याचा अर्थ काय होतो स्टुडंट? इन्क्रीज होणे, ओके, वाढणे. 20% लँड अँड बिल्डिंग इन्क्रीज झाले. मी टिकमार्क करून ठेवतोय लँड अँड बिल्डिंगला, आपल्या लक्षात येईल की याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. फर्निचर रिव्हॅल्यूड झालेले आहेत ऍट ₹21,000ला. म्हणजेच रिव्हॅल्यूड म्हणजे काय अर्थ घ्यायचा आहे? न्यू व्हॅल्यू. चेक करू आपण की बाबा इन्क्रीज होत आहे व्हॅल्यू की डिक्रीज होत आहे. तो डेफिनेटली पहा, 24,000 ही ओल्ड व्हॅल्यू आहे, ही जी दिलेली आहे ती ओल्ड व्हॅल्यू आहे, ही न्यू व्हॅल्यू आहे 21,000. म्हणजे 3,000 फर्निचरची व्हॅल्यू काय झाली? डिक्रीज झाली. ओके, डन. सन्ड्री डेटर 60,000चे आहेत, लेस आरडीडी 2,000 म्हणतायत ते. तर त्यासाठी पुढे जाऊया आपण. मशिनरी डिप्रिसिएटेड बाय 10%. मशिनरीला एक टिक मार्क करा. डिप्रिसिएटचा अर्थ काय होणार आहे? डिक्रीज होणे, व्हॅल्यू कमी झालेली आहे मशिनरीची. आरडीडी वॉज नो लॉंगर नेसेसरी. आरडीडी प्रोव्हाइड करण्याची आवश्यकता नाहीये. डेटर्सला टिक मार्क करा. काय करायचं आहे ते मी सांगेन तुम्हाला. गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 times द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 4 years प्रॉफिट. गुडविल काय केलेलं आहे सांगा बघूया? 2 times व्हॅल्यूड करण्यात आलेला आहे. 2 times व्हॅल्यूड करण्यात आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ऍव्हरेज प्रॉफिट जो लास्ट 4 वर्षाचा दिलेला आहे तो काढू, आणि तो 2 टाइम परचेस केलेला आहे. मेंटेन किती वर्ष होणार आहे बिझनेसमध्ये सेम प्रॉफिट, तर तो आपण घेणार आहोत इथं. कसं कॅल्क्युलेट करायचं आहे ते मी सांगेनच. आता पहा, 26,000 दिलेला आहे, 40,000, 60,000 अँड 42,000 लास्ट 4 yearचा प्रॉफिट दिलेला आहे. The deceased partner to be given share of profit up to the date on the basis of the प्रॉफिट ऑफ द प्रिव्हियस इयर. डिसिज्ड पार्टनर म्हणजे कोण आहे इथं? संजय. संजयचा प्रॉफिट मधला शेअर कधीपर्यंत सांगा बघूया, कधीपासून घ्यायचा? 1 एप्रिल पासून तो बिझनेसमध्ये होता, टू 1 जुलै 2025 पर्यंत 3 महिन्याचा प्रॉफिटमध्ये त्याला शेअर द्यावा लागेल स्टुडंट. का द्यावे लागेल? 3 महिने तर वर्क केलेला आहे, आणि त्याच्या लिगल हायरला किंवा लिगल रिप्रेझेंटेटिव्हला आपण 1 वर्षाची वाट बघ म्हणून सांगू शकत नाही. फायनान्शियल इयर संपल्यानंतर 2026ला आम्ही तुम्हाला देऊ प्रॉफिटमध्ये हिस्सा, असंही सांगता येणार नाहीये. त्यामुळे आपल्याला आत्ताच क्लोजर करायचं आहे ही प्रोसेस. कुणाचा? जो डेथ झालेला आहे त्याचा कॅपिटल अकाउंट. म्हणजेच थोडक्यात आपल्याला एस्टिमेशनच्या बेसवरती काय करायचं आहे? त्याचा प्रॉफिटमध्ये हिस्सा द्यायचा आहे. त्यासाठी इथे एक अकाउंट ओपन केला जातो, त्याचं नाव लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. कसं घ्यायचं आहे ते ट्रीटमेंट सांगेन मी तुम्हाला. ड्रॉइंग दिलेले आहेत. संजयनं किती रुपये विथड्रॉन केलेत? पर मंथ 4,000 विथड्रॉन केलेत, बरोबर आहे. मग तो बिझनेसमध्ये किती महिने होता? एप्रिल, मे आणि जून. अशा पद्धतीनं त्यानं 4,000ने 3 महिन्याचे किती विथड्रॉन केलेले असणार? 12,000. ओके. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अलाउड करायचं आहे, त्याच्या कॅपिटलवरती 10% पर ॲनम इंटरेस्ट अलाउड करायचा आहे. त्याच पद्धतीने इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज करा म्हणतात 5%. सॅलरी पेएबल आहे संजयला 5,000 रुपये पर मंथ म्हणतायत. ट्रीटमेंट मी पुढे सांगेन. अमाऊंट ड्यू टू संजय वॉज ट्रान्सफर टू हिज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. जे काय अमाऊंट देय लागेल संजयला आपल्याला, ती त्याच्या एक्झिक्युटरला च्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. दे आर आस्किंग अस टू प्रिपेअर द संजय's कॅपिटल अकाउंट, देन आफ्टर कॅल्क्युलेट संजय's शेअर ऑफ गुडविल अँड ऑल्सो कॅल्क्युलेट संजय's शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हिज डेथ. हे 3 महत्वाच्या
तुम्हाला आस्किंग करण्यात आलेले काय आहेत क्वेश्चन्स आहेत. तर मी तुम्हाला फॉर्मॅट्समध्ये काय देतोय पहा. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म लिहिणार, त्यामध्ये डेबिट क्रेडिट लिहिलं, फक्त संजयचा कॅपिटल अकाउंट घ्यायचा आहे आपल्याला. जे जे पैसे आपण संजयला देणं लागतोय, लक्ष द्या व्यवस्थित, जे जे पैसे देणे आहेत, म्हणजे काय काय देणं लागतो, त्याचं कॅपिटल आपण त्याला देणं लागतो, प्लस त्याचा प्रॉफिट मधला हिस्सा जो काय असेल ते देणं लागतो आपण, किंवा रिझर्व्ह फंड मधला हिस्सा असेल तो देणं लागतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, इंटरेस्ट सॉरी सॅलरी और कमिशन पेएबल टू पार्टनर असेल, हे सर्व जे जे काय पैसे द्यायचे आहेत ते क्रेडिटला लिहिले जातात. आणि जे जे पैसे आपल्याला काय करायचे आहेत संजयकडून वसूल करायचे आहेत, मग वसूल कसे केले जातात, म्हणजे घ्यायचे आहेत, बिझनेसला येणे आहेत संजयकडून. उदाहरणार्थ हे पैसे कुठले असतात, ड्रॉइंग्ज असतील, किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज असेल, किंवा कुठले लॉसेस असतील, तर ती अमाऊंट कुठे येत असते, डेबिटला येत असते. इतकं लक्षात ठेवा. ओके डन. पैसे द्यायचे आहेत ती क्रेडिट साईड, घ्यायची आहेत ती कोणती साईड येणार, डेबिट साईड. अजय विजयची कुठलीही ट्रीटमेंट आपण याच्यामध्ये घेणार नाही, कारण की तो आपला आन्सरचा पार्ट नाहीये. त्यानंतर एक वर्किंग नोट तयार केली आपण, रिव्हॅल्युएशन अकाउंट. असेट्स अँड लायबिलिटीज रिव्हॅल्यूट केल्यानंतर त्या असेट्स अँड लायबिलिटीज वरती होणारा प्रॉफिट लॉस इथं नोंदवला जातो. असेट्स जर इन्क्रीज झालेली असेल, लक्ष द्यायचं व्यवस्थित, असेट जर इन्क्रीज होत असेल, मी इथं लिहून ठेवतो, असेट इन्क्रीज होत असेल, प्लस म्हणजे इन्क्रीज लक्षात ठेवा, ते आपण कुठं नोंदवणार, क्रेडिट साईडला. लायबिलिटी इन्क्रीज होत असेल, सॉरी डिक्रीज होत असेल, तर क्रेडिट साईडला प्रॉफिट होणार आहे. असेट डिक्रीज होत असेल मायनस, म्हणून ते डेबिटला नोंदवायचं. आणि लायबिलिटी जर इन्क्रीज होत असेल तर लॉस होणार, तो डेबिटला नोंदवायचा आहे. रूल लक्षात ठेवा. असेट इन्क्रीज झाली तर क्रेडिटला येणार, लायबिलिटी डिक्रीज झाली तर क्रेडिटला येणार आहे. असेट जर डिक्रीज झाली तर निश्चितच कुठे येणार, डेबिटला. आणि लायबिलिटी इन्क्रीज झालेली असेल तर डेबिटला. ओके डन. वर्किंग नोट आपल्याला नंबर 2 इथं आपण तयार करू. संजय शेअर इन गुडविल, ज्या पद्धतीने मी देतोय त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे, मार्क्स मिळून जातील बाळांनो. ओके डन. तर अशा पद्धतीने आपण जाणार आहोत. सुरुवात मी कशा स्वरूपात सॉल्व्ह करतोय ते पहा व्यवस्थित, लक्ष द्या. संजयचं कॅपिटल किती आहे पहा, 60,000. त्याची नोंद करायची आपल्याला इथं क्रेडिटला. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहायचं, हे पैसे देणं लागतोय आपण संजयला 60,000, प्लस जनरल रिझर्व, रिझर्व्ह फंड असेल तर तो क्रेडिटला वाटायचा आहे. फक्त कोणाचा, संजयचा. रिझर्व्ह फंड अकाउंट किती दिलेला आपल्याला, त्यांनी 36,000 दिलेला आहे. लायबिलिटी दिलेला बघा, हा आहे का, 36,000. तो आपल्याला देऊन टाकायचा आहे संजयला. 6 हिस्से आहेत टोटल, 6 ना भाग द्या, 6 6 36, वरचे 3 शून्य आहेत तसे गुणवले. संजयचा हिस्सा किती आहे, 1. तर संजयची अमाऊंट किती आली रिझर्व्ह फंड मधली, 6,000. तर हा तर भाग आपण त्याला देऊन टाकलेला आहे. लक्ष द्या व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं, डायरेक्ट डायरेक्ट असेट्स अँड लायबिलिटीज ज्या काही रिव्हॅल्यूड झालेत त्या ऍडजस्टमेंटकडे वळायचा. इथं बाकी काही करायचं नाही, बॅलन्स शीट तयार करायचं नाही, त्यामुळे त्याचा पोस्टिंगचा विषय इथं येत नाहीये आपल्याला. पहा, लँड अँड बिल्डिंग ऍप्रिशिएट झाली 20%ने, 1 लाख आहे. 1 लाखने लँड अँड बिल्डिंग ऍप्रिशिएट झालेली असेल तर आपण काय करणार आहोत, ऍप्रिशिएट झाली म्हणजे असेट वाढली, असेट वाढली तर तिचा इफेक्ट कुठे घ्यायचा आहे आपल्याला, क्रेडिट साईडला घ्यायचा आहे. लँड अँड बिल्डिंग अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तर 1 लाखावरती 20% काढा, आपल्याला माहित आहे किती अमाऊंट येणार आहे, 20,000 येणार आहे. 20% काढले. नेक्स्ट, फर्निचर रिव्हॅल्यूड केलेलं होतं, जुनी व्हॅल्यू 24,000 आहे, नवीन व्हॅल्यू 21,000 आहे. 3,000 रुपयाने असेटची व्हॅल्यू कमी झाली, असेटची व्हॅल्यू कमी झाली तर लॉस होतो, तो डेबिटला नोंदवायचा आहे, टू फर्निचर अकाउंट. किती रुपयाने असेटची व्हॅल्यू कमी झाली, 3,000 रुपये. नेक्स्ट, मशिनरी डिप्रिसिएट केले 10,000, 10%ने. 10%ने असेटची व्हॅल्यू कमी होत आहे, मशिनरी असेट आहे, म्हणजे काय होणार आहे, थोडक्यात लॉस होणार आहे. मशिनरीची व्हॅल्यू किती दिली, 40,000. 40,000 डायरेक्ट 10% कॅल्क्युलेट करा, किती आली, 4,000. असेटची व्हॅल्यू कमी आली,
इफेक्ट कुठं होणार? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला इफेक्ट होणार आहे. अमाऊंट रेकॉर्ड केली आपण 4000. नेक्स्ट वन, आरडीडी वॉज नो लॉंगर नेसेसरी. याने म्हणजे याचा अर्थ होतो जे आपण आरडीडी प्रोव्हाइड केलेले, जे प्रोव्हिजन केलेलं होतं की डेटर्स पैकी आपले पैसे इतके डाऊटफुल आहेत आणि ते बुडणार आहेत, आता ते म्हणतायत की बाबा ते प्रोव्हाइड करण्याची आवश्यकता नाहीये, सर्व डेटर्स गुड आहेत. मग अशा वेळेला आरडीडी अगेन्स्ट द प्रॉफिट चार्ज केलेले असते. मग आता ही आरडीडी आपल्याला काय करावं लागेल? प्रोव्हाइड करायची आवश्यकता नाही. जे पैसे बुडणार होते आपले, आता ते बुडणार नाहीयेत. त्यामुळे डेफिनेटली आपण एका अर्थी आपला हा प्रॉफिटच झालेला आहे. आपण तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करणार आहे स्टुडंट, बाय आरडीडी अकाउंट. आणि अमाऊंट किती आहे पहा, जी प्रोव्हाइड करण्याची आवश्यकता नाही आहे म्हटले ते 2000. व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. गुडविल ऑफ द फर्म म्हटलेला आहे. लास्ट 4 वर्षांचा प्रॉफिट जेवढा दिलेला आहे तो पाहू, 26, 40, 60 आणि 42. कसं घेतात ते पहा. संजय शेअर इन गुडविल, इथं कुठल्याही प्रकारे शॉर्टकट्स यूज करायचे नाहीत, कारण की आन्सरचा तो पार्ट आहे. संजय शेअर इन गुडविल पहा. पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ऑफ द फर्म, पहिल्यांदा फर्मचं गुडविल जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. ते कशा प्रकारे कॅल्क्युलेट करणार? द फॉर्म्युला इज ॲव्हरेज प्रॉफिट घ्या, तो मांडायचा व्यवस्थित. टोटल प्रॉफिट, त्याला टोटल नंबर ऑफ इयर्स, जेवढ्या वर्षाचा प्रॉफिट घेणार आहे ते टोटल नंबर ऑफ इयर्स. तर त्यांनी दिलेला आहे तो मांडायचा 1 बाय 1. 26, 40, 60, 42. 26, 40,000, 60,000 प्लस 42,000 येत आहे. डिवाइड करा 4 ने. टोटल करून घ्या पहिल्यांदा. 2 + 6 8 आले. 4 6 10 + 4 14 + 2 16. डिवाइड करा 4 ने. 4 चौक 16, 4 दुनी 8. 42,000 ॲव्हरेज प्रॉफिट आला. आता आपल्याला गुडविल काढायचं आहे फर्मचं. कसं कॅल्क्युलेट केलं जातं? त्याचा फॉर्म्युला आहे पहा, ॲव्हरेज प्रॉफिट घ्या आणि त्याला इंटू करा नंबर ऑफ इयर्स परचेसेस. नंबर ऑफ इयर परचेसेसचा अर्थ होतो किती वर्षांसाठी हा ॲव्हरेज प्रॉफिट मेंटेन होणार आहे, सेम राहणार आहे. तर ॲव्हरेज प्रॉफिट 42,000, किती वर्षांसाठी तो सेम राहू शकतो एक्सपेक्ट करायला आहोत आपण? 2 इयर्ससाठी. 2 टाइम्स म्हटलेलं आहे त्यांनी. तर फर्मचं गुडविल किती आलं? 84,000. आता गुडविल म्हणजे काय? ब्रँड व्हॅल्यू आहे, बिझनेसचं नेम अँड फेम आहे, जे बिल्डअप केलेलं आहे. नुसतं संजयने नाही तर अजय, विजय, संजय तिघांनी मिळून बिझनेसची व्हॅल्यू, गुडविल बिल्डअप केलेला आहे, ब्रँड बिल्डअप केलेला आहे. त्यामुळे या 84,000 मध्ये सर्वांचीच शेअर्स असतात. मग आपल्याला फक्त काय करायचं आहे? संजयचा शेअर घ्यायचा आहे. संजयज शेअर इन गुडविल कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला. तो घ्यायचा. 84,000. टोटल हिस्से किती आहेत? 6 गुणुले संजयचा 1. पार्टनरचे हिस्से टाकले इथं. 6 एके 6, उरले 2, साइन चौक 24, वरचे 3 शून्य आहेत तसे गुणुले 1 केला. आन्सर किती येतं आपलं? 14,000 येत आहे. संजयचा गुडविल मधला शेअर द्यायचा आहे. पैसे द्यायचे आहेत ते कुठे लिहायचे आहेत मी सांगितले तुम्हाला? संजयज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय गुडविल अकाउंट 14,000 हे वर्किंग आलंच पाहिजे. नेक्स्ट पुढील ऍडजस्टमेंट पहा. ते काय म्हणतात? द डिसीज्ड पार्टनर्स टू बी गिवन शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑन द बेसिस ऑफ द प्रॉफिट ऑफ प्रिव्हियस इयर. ज्या पार्टनरची डेथ झालेली आहे त्याचा प्रॉफिट मधला शेअर द्यायचा आहे त्याच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत, म्हणजे 1 जुलैपर्यंत. ऑन द बेसिस काय घ्या म्हणतायत? बेस प्रॉफिट प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट घ्या म्हणतायत.
आता एक करंट इयर कोणतं चालू आहे सांगा बघूया, कंटिन्युअस 2025-26 हे वर्ष चालू आहे. तर 2024-25चा जो प्रॉफिट आहे तो काय आहे, बेस प्रॉफिट म्हणून घ्या कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणतायत ते. प्रिव्हियस इयर हा आला बा 42,000, तो बेस घेऊन कॅल्क्युलेट करा म्हणतात. त्याचेही वर्किंग नोट आलीच पाहिजे, त्यांनी विचारलेली आहे आपल्याला. इथं लिहितोय कशा पद्धतीनं पहा मी, संजय शेअर इन प्रॉफिट फ्रॉम 1 एप्रिल 2025 टू 1 जुलै 2025 पर्यंत तो बिझनेसमध्ये आहे. म्हणजे टोटल किती महिने आहे तो बिझनेसमध्ये, 3 महिने आहे. बेस प्रॉफिट काय घ्या म्हणून सांगितलेलं आहे, बेस प्रॉफिट इज ₹42,000 प्रॉफिट ऑफ 2024-25 जो प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट आहे. आता बेस प्रॉफिट दिलेला आहे तो पर ॲनमचा आहे. जे प्रॉफिट दिलेले आहेत 24-25 असेल, 22-23 जे काही दिलेले आहेत ते 1 इयर साठीचा आहे. त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं आहे, जो 1 इयर प्रॉफिट आहे तो कन्वर्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. तो किती महिने बिझनेसमध्ये आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. बेस प्रॉफिट फॉर किती महिन्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचा, 3 मंथ्स मध्ये घ्यायचा आहे. कसा घेतला जातो बघा, 42,000 ला डिवाइड करा 12 ने, कारण की 1 इयरचा दिलाय. टोटल एका वर्षामध्ये 12 महिने आहेत, त्यामुळे 12 भाग द्यावा लागेल. आणि गुणुले काय करायचं आपल्याला, 3 महिन्याचाच घ्यायचा आहे. 3 एके 3, 3 चौक 12, 4 भाग द्या आता. 4 एके 4, 4 पंचे 20, किती आले, 10,500 रुपये आलेले आहेत. आता बेस प्रॉफिट जो आलेला आहे 3 महिन्याचा, तो किती आला तो आपल्या लक्षात आलेला आहे, 10,500. तर याच्यामध्ये पण एप्रिल मे जून मंथ मध्ये जे वर्क केले, फक्त संजय वर्क केलेला आहे का संजयनं, तर त्याच्यामध्ये अजय विजयनं पण वर्क केलंय. अजयने आणि विजयला आपल्याला शेअर द्यायची आवश्यकता नाही आहे, पण आपल्याला कॅल्क्युलेट करत असताना या 3 महिन्याच्या प्रॉफिटमध्ये संजयचा शेअरच काढावा लागेल. डायरेक्ट हे 10,500 देऊन चालणार नाही. त्यामुळं मी काय करतोय, संजय शेअर इन प्रॉफिट काढतोय. 10,500 त्याला भाग द्या 6ने आणि गुणा कितीने, 1ने. 6 एके 6 उरले 4, 6 सत्ते 42 उरले 3, 6 पंचे 30 आणि 0. गुणुले 1 केला की उत्तर तेवढंच येणार आहे. किती आले बघा, 1,750 इतके आपल्याला काय करावे लागतील सांगा बघ्या, द्यावे लागणार आहेत कोणाला, संजयला. लक्षात आलं का कशा प्रकारे कॅल्क्युलेशन घेतलेलं आहे. टोटल प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट घ्या म्हणतायत बेस इयर प्रॉफिट म्हणून. संजयचा प्रॉफिट मधला हिस्सा काढण्यासाठी तो एका वर्षाचा दिलेला आहे. संजय 3 महिनेच बिझनेसमध्ये होता, त्यामुळे त्याला 3 महिन्यात कन्वर्ट करून घ्या. कन्वर्ट करून घेतलं 3 महिन्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये पण आता 3घे जण पार्टनर आहे, त्यामुळे संजयचा शेअर एकच हिस्सा आहे. टोटल सर्वांचे 6 हिस्से आहेत, त्यामुळे 6 भाग दिलं 10,500ला. तर आन्सर किती आलेला आहे, 1,750. आता हे आपण इस्टिमेट करतोय, प्रॉपर आपल्याला माहिती आहे का यावर्षी हा तितकाच प्रॉफिट होईल नाही. त्यामुळे आपण काय करणार आहोत, इथं एक अकाउंट ओपन करतो, त्याचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. आणि हे पैसे आपण डिसिज्ड पार्टनरच्या एक्झिक्युटिव्हला देण्याचं मान्य करतो. म्हणजेच काय करायचं आहे, संजय कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला लिहायचं आहे, पैसे द्यायचेच आहेत आहे. अँड वी आर गोइंग टू ओपन प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 1,750. हा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो केला जातो. इथं बॅलन्स शीट आपल्याला शो करायची नाही आहे, म्हणजे तयार आपल्याला बॅलन्स शीट विचारलेलीच नाही आहे त्यांनी, मी तुम्हाला माहितीसाठी सांगितलेलं आहे. नेक्स्ट पुढे ते काय म्हणतायत पहा, ड्रॉइंग्स दिलेले आहेत 4,000 पर मंथ. अशा पद्धतीने त्यांना 12,000 3 मंथ्सचे ड्रॉइंगची अमाऊंट येईल. ड्रॉइंगची अमाऊंट नेहमी डेबिट साईडला लिहिली जाते. ड्रॉइंग्स अकाउंट 12,000 रुपीज आलेले आहेत. नेक्स्ट
इंटरेस्ट ऑन कॅपिटल अलाउड करा म्हणतात 10% आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 5%. कॅल्क्युलेट करून घेऊया याचंही आपण. इंटरेस्ट ऑन कॅपिटल तर शॉर्टकट्स वापरा चालेल. या वर्किंग नोटला कॅपिटल किती आहे त्याचं 60,000 रुपये कॅपिटल दिलेलं आहे संजयचं. त्याला अलाउ करायचं आहे 10% इंटरेस्ट. पर ॲनम इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला आपण 6,000 पर ॲनम. आता बिझनेसमध्ये त्याचं कॅपिटल आपण किती महिने वापरणार आहे पहा. बरोबर आहे की नाही. बिझनेसमध्ये त्याचं कॅपिटल जे आहे ते आपण किती महिने वापरणार आहे स्टुडंट. 3 महिनेच वापरणार आहे. बरोबर आहे की नाही. मग दिलेला जो इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे तो 1 वर्षाचा आहे. 60,000 वरती 10% काढलं 6,000 रुपये आलेला आहे आन्सर. ते 6,000 पर ॲनम साठी आहे त्यामुळे डिवाइड करायचं 12 ने आणि त्याला 3 महिन्याचंच इंटरेस्ट देऊन टाकायचं आपल्याला. 12×5 = 60. 500 गुणुले काय करून टाका 300 करा. किती व्याज द्यावं लागेल त्याला कॅपिटल वरती 1,500. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल बिझनेससाठी एक्सपेन्सेस आहे आणि हे पैसे आपल्याला द्यायचे. कुणाला द्यायचे आहेत सांगा. संजयला. त्यामुळे काय करतोय मी संजय कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहित आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. किती महिन्याचं देत आहोत आपण त्याला हे 1,500 3 महिन्यांसाठी. वर्षभराचं काढा त्याला भाग द्या 12ने आणि गुणा 3 महिन्याने. त्याच पद्धतीने इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग देखील आपल्याला काउंट करायचं आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. ड्रॉइंगची अमाऊंट त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ओके 12,000 रुपीज दिलेले आहे. त्याला डिवाइड करा 100 इंटू काय करा 5 करा. 5% दिलेला आहे. 0, 5×2 = 10, 5×1 = 5 आणि 1 = 6. पर ॲनम किती आला 600. 600ला डिवाइड करा 12 इंटू 3 मंथ्सच घेणार आहोत आपण. 25/8 = 150 रुपये येतील बा. चेक करून घ्या व्यवस्थित. 12,000 वरती 5% काढले 600 रुपीज आले आणि त्याच्यामध्ये 3 मंथचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे आपण. 3 मंथसाठीचा इंटरेस्टच घेतलेला आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काय आहे पहा. बिझनेससाठी इन्कम आहे त्यांचे पैसे वसूल करायचे पार्टनर करून आणि ते डेबिटला मी लिहिणार आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. $150. सॅलरी पेएबल आहे. पैसे द्यायचे आहेत संजयला त्याने केलेल्या कामाबद्दल 5,000 रुपये पर मंथ सॅलरी द्यायची आहे. द्यायची जी अमाऊंट आहे ती कुठं लिहा क्रेडिट साईडला बाय सॅलरी टू पार्टनर 5,000 इंटू 3 मंथ्स 15,000 दिले. अमाऊंट ड्यू टू संजय बोस ट्रान्सफर टू हिज एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट म्हटलेलं आहे. सर्व ऍडजस्टमेंट आपण घेतलेले आहेत. फक्त आता पॉईंट राहिलेला आहे हा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं. क्रेडिट साईड मोठी आली की प्रॉफिट येतो 22,000 टू कुठं ट्रान्सफर करत असतो आपण हा प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. अजय आहे त्याच्यामध्ये, विजय आहे आणि कोण आहे संजय आहे. 3 आणि 4 7 गेले. किती राहिला बघा प्रॉफिट याच्यामध्ये 15,000 रुपये प्रॉफिट आलेला आहे आणि तो आपल्याला आता डिवाइड करून द्यायचा आहे डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. 15,000ला 6 भाग द्या किती येतात बघा. 6×2 = 12, 6×5 = 30. 2,500 एका हिस्स्याला म्हणजे अजयचे 3 हिस्से आहेत 7,500 येतील. विजयचे 2 हिस्से आहेत 5,000 येतील आणि संजयचे किती आहेत एकच हिस्सा आहे त्यामुळे 2,500 येतील. मी लमसम करून घेतलेला आहे. आता फक्त आपण एकच अकाउंट ओपन केलाय संजयचा त्यामुळे संजयलाच कॅपिटल अकाउंटला हे 2,500 ट्रान्सफर करायचे आहेत. वरती आहे पहा अकाउंट बाय लिहिताना लिहिणार आहे मी रिव्हॅल्युएशन अकाउंट जो आपण वर्किंग नोटमध्ये घेतलेला आहे. का वर्किंग नोटमध्ये घेतला तो पहिला विचारलेलाच नाही आपल्याला. आन्सर मध्ये काय विचारलंय ते समजून घे. संजयचं कॅपिटल अकाउंट विचारलंय त्यामुळे आन्सर मध्ये फक्त संजयचं कॅपिटल अकाउंट आला पाहिजे. बाकी सगळं वर्किंग मध्ये. ओके ब्रॅकेटमध्ये टाका. क्रेडिट साईड मोठी आलेली आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट वरती क्रेडिट साईड मोठी आली की प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट आपण
पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला पाठवत असतो. 2,500 रुपये आहेत. बॅलन्सिंग करायचं आपल्याला. करा टोटल. क्रेडिट साइड 0, सेकंड नंबर 0, थर्ड नंबर काउंट करा. 7 + 5 12, 12 + 5 17, 1 + 6 7 + 4 11, 12, 13, 18 आणि 20. 2 6 8 1 9 + 1 10, 1,07,50. तू इथं लिहायचं आहे संजयच एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला हे पैसे ट्रान्सफर करत आहोत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी इथे दिसतील. 12,150 रुपये मायनस करा. 88,500 रुपये येतील. परत एकदा काउंट करून घेऊ शकता. काहीतरी कॅल्क्युलेशन आपले चुकले असतील तर पाहायचे व्यवस्थित. 74, 80, 95, 96, 97, 99, 1,0750. त्यातून 12,150 केलेले आहेत. 500, 1,05,000 आणि 12,000 निश्चित 88,500 रुपये आलेले आहेत. तर बाळांनो, अतिशय बेस्ट पद्धतीने मी तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं आहे ते दिलेलं आहे. परत एकदा काही गोष्टी रिवाईज करून सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या. काय केलेलं आहे त्यांनी विचारतानाच आपल्याला काय विचारलेलं आहे, संजयचा कॅपिटल अकाउंट द्या आणि संजयचा गुडविल मधला हिस्सा कसा काढला तो सांगा, संजयचा प्रॉफिट मधला हिस्सा कसा काढला तो सांगा. तर संजयचा कॅपिटल अकाउंट घेत असताना आपण क्रेडिटला त्याचा कॅपिटलचा बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेतला. रिझर्व्ह फंड मध्ये जो हिस्सा होता, इथं रिझर्व्ह फंड जो आहे त्याचा हिस्सा दिला संजयचा. गुडविल मधला शेअर काढला. 4 वर्षाचा ऍव्हरेज प्रॉफिट घेतला, तो 2 टाइम परचेस केलेला आहे. जी अमाऊंट आली 84,000, त्याच्यामध्ये संजयचा हिस्सा 14,000 तो आला. त्यानंतर संजयचा प्रॉफिट मधला 3 महिन्याचा हिस्सा द्यायचा आहे. त्यासाठी प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आपण ओपन केलेला आहे. 3 महिन्याचा प्रॉफिट कसा घेतला, लास्ट इयरचा प्रॉफिट घ्या म्हणतायत ते, बेस इयरचा प्रॉफिट लास्ट इयरचा तो 42,000 आहे. त्याला 3 महिन्यात कन्वर्ट केलं, 10,500 आला. त्याच्यामध्ये पण काय केलं आपण, संजयचा हिस्सा घेतला. कसं, भागिले 6 × 1, 1,750 रुपये प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आलेला आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कॅल्क्युलेट केलं. 60,000 वरती 10% 6,000 आले पर ॲनमचे, पण आपण 3 मंथचेच अलाउड केलेले आहे, कारण की वी आर युझिंग कॅपिटल ऑफ संजय for 3 months only. So we are going to allow interest on capital to Sanjay for 3 months, which is 1,500. कॅपिटल वरती व्याज द्यायचं आहे, ते जे पैसे द्यायचे आहेत ते क्रेडिट साईडला आहे ना कॅपिटल अकाउंटच्या. सॅलरी टू पार्टनर 5,000 पर मंथ, 15,000 आलेला आहे 3 मंथ्स. ड्रॉइंग्स 4,000 पर मंथ डेबिटला आलेला आहे, ते पैसे आपण डिडक्ट करून घेतो त्याच्या कॅपिटलमधून. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 5% व्हॅल्यू जी आलेली होती त्याला आपण काय केलेलं आहे, 3 मंथ्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. 3 मंथचं कॅल्क्युलेशन्स घेतलेत, 150 आला. यानंतर असेट्स माहीतच आहे आपल्याला, असेट्स लायबिलिटी ज्या रिव्हॅल्यूड केले ते आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला पाठवल्या. ज्या सेटवरती प्रॉफिट झालाय तो क्रेडिट साईडला, ज्या सेटवरती लॉस झालाय तो डेबिट साईडला. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचा, त्याच्यावरती झालेला प्रॉफिट आपल्याला काय करायचा, पार्टनर्सना वाटून द्यायचा आहे. त्यापैकी फक्त संजयचा इथं पाठवलेला आहे. संजयच्या एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंटला आपण पैसे ट्रान्सफर करत आहोत. किती, 88,500. अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन द्यायचं आहे. बरंचसं लेंदी सोल्युशन होतं, पण समजून घ्या बघा. एकदा कॅल्क्युलेशन समजले ना तर एक्झामिनेशन्समध्ये सोल्युशन देणं सोपं होऊन जाणार आहे. व्यवस्थित दिलेला भाग समजून घ्या आणि ते लिहून घ्या. याच्या बेसवरतीच प्रॉब्लेम असणार आहेत. मी नेक्स्ट तुम्हाला काय देईन, प्रॉब्लेम देईन, त्याचंही नेचर कसं असेल ते सांगेन. थँक्यू व्हेरी मच.